खूप ठिकाणी घरं शोधली, परंतु कुणी घरच द्यायला तयार नाही. सगळे लोक हेच म्हणतायत की तुम्ही खालच्या जातीचे आहात. ठीक आहे, चालून जाईल, पण अस्पृश्य आहात हे नाही चालणार. भीम, काय झालं पोरं? काही नाही बाबा. हे कॉलेजमध्ये नामजोशी गुरुजींनी दिलंय. बघा आता कपडे बी मागून घालायला लागला. मागितले नाही तर दिलेले आहेत. आधी व्यवस्थित ऐकून तर घे जिजाबाई. रमा, चादर तर घेऊन ये. भीम, तू थोडा आराम करून घे. हा, नाही आत्या, मी ठीक आहे. तुला शिंका काय येत आहेत? काय झालंय? हे तुला थोडा थोडा ताप आहे रे पोरा. कॉलेजमध्ये काही झालंय का? सांग. नाही बाबा, कॉलेजमध्ये तर काहीच झालं नाही. दुपारी भूक लागली होती ना, बर्फाचा गोळा खाल्ला मी म्हणून. बघा लाज आहे का थोडी? इकडे खायला काही नाही आणि हा बर्फाचा गोळा खाऊन आलाय. कमालीच्या मुलाला जन्म दिलाय भीमाबाईनं. गप्पा बस जिजाबाई, काहीतरी जाणीव ठेव. तुझा नवरा तुझ्या समोर उभा आहे. बरं झालं तुम्हाला आठवलं की तुम्ही माझे पती आहात. ऐका ना, तुम्ही त्या झाडाखालच्या पारावर चला. तुमच्यासाठी चादर अंथरून देते. रमा, जा पोरा, दे मला. मीरा, जा पोरा. जा आराम कर जा. या इथं बसा बघू. मला माहितीये तुम्ही सगळ्यांसमोर काय नाही बोलत ते, म्हणून तुम्हाला इकडं घेऊन आले. आता सांगा बघू, काय झालं कॉलेजात? काहीच नाही झालं रमा. सांगा ना, काय झालंय? मी कॉलेजला गेलो तर तुझे सगळे कपडे ओले आहेत. जर तू असा जास्त वेळ राहिलास तर थंडीने तुझी तब्येत बिघडून जाईल. घे, याने तुला आराम मिळेल. तेव्हापासून शिंका येत आहेत आणि तब्येत सुद्धा बरी वाटत नाही. बहुतेक त्या पाणी फेकणाऱ्यांना माहिती नाहीये का माझा नवरा मिठाचा नाही बनला, जो पाणी टाकल्याने इरघळून जाईल. अच्छा, तर कशाचा बनलेला आहे तुझा नवरा? संघर्षाच्या मातीचा, ज्याच्यावर कसला बी काही बी परिणाम नाही होत. बघा, हा काय उद्धटपणा आहे? तुझं डोकं फिरलंय की काय? दिसत नाहीये इथं माणसं राहतात. लोक राहत असते तर इथे कचरा टाकला गेला नसता. पण त्याचं काय आहे ना की कचऱ्याला तुम्हा लोकांमध्ये आपलेपणा वाटतो ना.
यासाठीच रस्त्यावर जिथे जिथे तुम्ही जाल कचरा तिथेच फेकला जाणार. आणि भीमराव, सांगितलं होतं ना की आतापासून तू या मुंबईमध्ये जिथे जिथे जाणार तुझ्या आधी मी तिथे पोहोचणार, म्हणजे तुला तुझी कुवत काय ते दाखवीन. अरे ऐका रे, हीच आहे कचरा फेकण्याची जागा. फेका. थांबा हो. आता तर असं वाटतंय हे सगळं रोज होणार आहे. हे लोक आपल्याला असाच त्रास देणार. आपल्याला मुंबई सोडून दूर कुठं तरी जावं लागल. आणि भीमाला हे व्यवस्थित समजावून सांगायला पाहिजे की आपण काय करू नये. पहिल्यांदा तुला तर समजू दे की कुठं काय आणि कुठली गोष्ट बोलली पाहिजे तर जास्त चांगलं होईल. आणि कुठे जायचं कोणाला. जेव्हा आम्ही साताऱ्याला राहत होतो ना तेव्हा यापेक्षाही जास्त लोक त्रास देत होती आणि आम्ही सगळ्यांसोबत लढलो आणि जिंकलो बी. मग मुंबई सोडून का जायचं. आपण मुंबई सोडून कुठेही जाणार नाही. हो बाबा, इथला सगळा कचरा साफ करू. आणि आपण इथेच राहूयात. छोटी, तुमच्या दोघांना आठवतंय आपण तिघं भाऊ बहीण मिळून कसं चुटकी सरशी सगळं घर साफ करायचं ते. आणि हे पण साफ करूया ना ताई. तुम्ही थांबा, तुम्हाला बरं नाहीये ना, आम्ही करतो सगळं. ते लोक उद्यापासून इथे कचरा टाकणार नाही. वा वा, भीम भाऊजींनी सांगितलं आणि ते लोक ऐकतील. बघूया की. आई, भीमा असं काय बाय बोलत नाही उगाच. जर तो बोलतोय म्हणजे त्याने नक्कीच काहीतरी उपाय शोधला असणार. तुम्ही कुठे बस आलोच चाललाय? आता. भीम, थांबा थांबा. काय चला, तुमच्या घरी जायचंय. का आमच्या घरी का जायचंय? कचरा फेकायला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की दुसऱ्याच्या घरी कचरा फेकल्यामुळे त्यांना कसं वाटतं. अरे हो, जास्त मचमच कर नका. आम्ही चौघेत आणि तू एकटा आहे. तुला इथेच मारून आणि फेकून देऊ, मग तुझा कचरा होऊन जाईल. कळलं का? एकटे नाही येत ते. आम्ही सगळे बी आहोत त्यांच्या सोबत. चला की, थांबला कशाला? आम्ही सगळे येणार आहे तुमच्या माग माग. चला. अरे तुम्ही सगळे येडे झाले काय? आणि हीच गोष्ट आम्ही तुम्हाला काही वेळापूर्वी सांगत होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही पण हे मानता की जी लोक दुसऱ्याच्या घरी कचरा फेकतात ते वेडे असतात. हा वेडेपणा तुम्हीही करू नका आणि आम्हालाही करायला भाग पाडू नका.
चला आजची रात्र चौथऱ्यावर काढूया. सामान उचला. चल पुरंजन, चल भीम. कुठं आहे ते कळलं का? ते आपल्या चाळीच्या बाहेर डाव्या बाजूला एक गल्ली आहे ना, तिथेच रस्त्या शेजारी सगळे आहेत. तू इथंच थांब, मी आलेच. ए एवढ्या रात्री तू काय करतोस इथं? मी काही करेल, तुम्हाला काय करायचंय? ए आदरानं बोल. माझ्यापेक्षा वंगाळ कोण नाही, लक्षात ठेव. आता तर असंच बोललं जाणार या चाळीत, कारण जे शिकलेले लोक होते ना, तुम्ही तर त्यांना हाकलून लावलं आणि राहिले कोण? तुमच्यासारखे न शिकलेले गाढव. ए आणि आम्ही पोरं जे काय शिकू तेच बोलणार. अरे काय झालं रे बाबा तुम्हाला? काय एवढी वरडावरडी करता रे बाबा तुम्ही लोक? अरे काय नाही जोकू भाऊ, झोपा झोपा. तुला तर मी आज सकाळीच बघतो. हे काय? जेवण आहे. ती लोक उपाशी असतील ना. चल. उद्या सकाळी लवकर उठून घर शोधायला निघून जाईल. कारण रस्त्यावर राहिलो तर दररोज नवनवीन अडचणी येतील. आणि उद्या सकाळी उठून मी आपण घर शोधायला जाईल. उद्या संध्याकाळपर्यंत घर शोधायच हवं. आणि भीमला कॉलेजात पाठवा. प्रत्येक गोष्ट त्याच्या ताटात वाढून ठेवा. रामजी, भीमाच्या ऐवजी मी येईन सोबत तुझ्या. तू काळजी करू नकोस. मी कारखान्यातून उद्याची सुट्टी काढली आहे. अरे आजी, तुम्ही? रामजी भाऊ नमस्कार. या वेळेत? हो, चाळीत सगळे झोपलेत तर सगळ्यांपासून लपून तुमच्यासाठी जेवण घेऊन आली मी. किती चांगले आहात तुम्ही. किती विचार करता आमच्याबद्दल. बघून चांगलं वाटलं. त्या चाळीत कोणतरी हाय जे आपल्याबद्दल चांगला विचार करतात. पण मावशी, आम्ही हे जेवण नाही घेऊ शकत. नाराज आहे माझ्यावर? नाही, असं काही नाहीये. तुम्हाला सोडून चाळीतल्या सगळ्यांवर नाराज आहे. आणि तुम्ही हे जेवण त्या सगळ्यांपासून लपून आणलंय ना. चोरीची कुठली बी गोष्ट पाप असते ना मावशी. पण हे माझं प्रेम आहे. जर तुम्हाला मावशी समजत असेल तर याला पाप नाही, प्रेम समजून खा ग. हे बघा आजी, आम्ही तुमच्या प्रेमाचा आदर करतो, पण तरी देखील आम्ही हे जेवण नाही जेवू शकत. आणि मी तुम्हाला हीच विनंती करतो की हे जेवण आम्ही जेवावं असा तुम्हीही आग्रह करू नका. तुम्ही हे सगळं घेऊन जा. पण भाऊ, लक्ष्मीला दिवस गेले. तिला खायची गरज आहे ना. नाही आजी, जर सगळे नाही खाणार तर मी पण नाही खाणार. लक्ष्मीची काळजी थोडीच आहे. त्यांना तर फक्त भीमची काळजी आहे. भीमसाठी हिच्या पोटात असणाऱ्या बाळाला सुद्धा मारू शकतात हे. जिजाबाई, तू शांत राहशील का? तोंड उघडलं नाही की विष पागळायला सुरू. हे जेवण आम्ही नाही खाऊ शकत, कारण याच जेवणामुळे उद्यापासून यांनाही आणि आपल्यालाही माहीत नाही काय काय ऐकावं लागेल. त्यामुळे आपल्याला प्रत्येक त्रास सहन करावा लागेल. भाऊ, तुम्ही सगळे या ना परत आपल्या चाळीत. तुमच्या सगळ्यांशिवाय चाळीत मन नाही लागत. तुम्ही सगळे माझ्या घरी राहा. भीम दादा, त्या दिवशी तुम्ही मला जी युक्ती सांगितली होतीत ना, शाळेत जाऊन तेच केलं मी. आता आम्हाला कोणी हाकलत नाही शाळेतून. पुढं पण जीवनात अडचणी आल्या तर आम्हाला मार्ग कोण दाखवणार दादा? चल ना दादा. दीपक, मी चाळीत राहू देत
किंवा मग इथे मी कायम तुमच्या सगळ्यांसोबत असेल. आत्ता आजीला घेऊन चाळीत परत जा. मग मी नाही जाणार भीम दादा, तुमच्या सोबत तिथंच राहीन. नाही दीपक, तू आत्ता आजीसोबत आलायस ना, तर तुझी ही जबाबदारी आहे की तू आजीला घेऊन चाळीत सुखरूप जावंस. आणि तिथे तुझे आई बाबा देखील आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा तुझी जबाबदारी आहे, हो ना? आणि जर मोठा माणूस व्हायचं असेल तर त्याआधी जबाबदार हो. ठीक आहे भीम दादा, चल आजी. भाषण द्यायला काय जातं, तोंड दिलाय तर बोलत राहा. घरच्या केवढ्या जबाबदाऱ्या घेतोय ना, हा सगळं दिसतंय. जिजाबाई, प्रत्येक वेळी टोमणे मारणं गरजेचं आहे का? टोमणे नाही मारत मी, पण या गोष्टीपासून आपण तोंड फिरवू शकत नाही की आपल्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. जेवण घेऊन आली होती, परत केलं का? कारण मोठं व्हायचंय, महान व्हायचंय. जिजाबाई, असं नाहीये, आपण काही खाल्लंच नाहीये. आणि आपण जेवलो जरी नसतो तरीही आपण ते जेवण नाही जेवलं पाहिजे. झोपा आता. हे काय करताय तुम्ही? कपडे घेऊन जातोय. आज त्यांनी पुन्हा मला भिजवलं तर हे कपडे घालू शकतो. पण असं किती वेळा तुम्ही एक जोडी कपडे घेऊन जाणार? ह्यापेक्षा तर तुम्ही त्या पाणी फेकणाऱ्यालाच पकडा ना. नाही पकडू शकत. चेहरा झाकून समोर येतो तो. काल प्रयत्न केला होता मी, परंतु त्याला वाचवणारे कॉलेजमध्ये खूप विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. पण असं किती वेळ चालणार? माहित नाही रमा. येतो मी. हे ऐका, या दोरीच्या अलीकडेच राहा. संध्याकाळी जोशीजींच्या कचरा खोलीचं उद्घाटन आहे. सगळे तयार होऊन या, समजलं? मिठाई पण मिळेल. चला. दली मावशी, काय झालं रमा? मला जरा तुमच्याशी बोलायचंय. इकडे या ना. चल. रस्त्यावर जिथे जिथे तुम्ही जाल कचरा तिथेच फेकला जाणार. आता काय करू? काय बी समजत नाहीये. उपाय तर आहे माझ्याकडं, पण कॉलेजला पोहोचण्यापूर्वी आपण भीमला भेटणार कसं? आज तर ते पायीच गेलेत. जास्त लांब नसतील गेले. लवकर गेलो तर भेटतील आपल्याला. पण माहित नाही ना कुठल्या रस्त्याने गेला असेल. काही पैसे आहे माझ्याकडं, आपण ट्रामने जाऊया. कॉलेजच्या बाहेरच भीमला भेटूया. तू इथंच थांब, मी आलेच.
चल. भीमराव, सांभाळून राहा, कारण की आतापासून या कॉलेजमध्ये तुझ्यासोबत कधी काहीही होऊ शकतं. आज पतूर यांच्यावर ज्यांना जेवढा चिखल फेकायचा होता तेवढा फेकला. इथून पुढं मी ह्यांना त्रास नाही होऊ देणार.